सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरूर आणि राहुल सिंग यांचं पुस्तक, ज्याचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केलेला आहे. मागच्या भागात आपण बघितलं की म्यानमारमधील स्ट्राईकमध्ये लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि त्यांच्या सैनिकांनी बंडखोरांची 2 ठाणी कशी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली होती. आता त्याच्या पुढे वाचते. बंडखोरांची 2 ठाणी पुरती उद्ध्वस्त करून हल्ला करणाऱ्या पथकाने एव्हाना त्यांची 2 लक्ष्य योग्य तऱ्हेने साध्य केली होती. आता मागे घेणं श्रेयस्कर ठरणार होतं. या निर्णयाबद्दल बोलताना लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले, आता तिथून लवकरात लवकर म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल बाहेर पडायचं असा निर्णय मी त्यावेळी घेतला, कारण आता मागच्या बाजूला असलेले आमचे कमांडोजही त्या गोळीबारात गुंतले होते. हल्ला करणाऱ्या आमच्या टीमने तिथून निघता भारी शस्त्रास्त्रांचा वापर करत बंडखोरांचं 3रं ठाणंही उद्ध्वस्त केलं होतं. मात्र आमच्यापैकी कुणीही त्या ठाण्याच्या आत गेलं नाही. युद्धभूमीवर कुठल्याही प्रकारचे हिशोब किंवा मोजदाद करत बसण्यासाठी वेळ नसतो. नंतर समजलं होतं की बंडखोरांचा दणदणीत पराभव झाला होता. 45 मिनटं चालू असलेल्या या धुमश्चक्रीत कमांडोजनी जवळजवळ 15,000 फैरी झाडल्या होत्या आणि 150 हातबॉम्ब्स बरोबरच डझनभर रॉकेट्सही वापरली गेली होती. हल्ला करणाऱ्या टीमला स्पष्ट सूचना दिल्या गेल्या होत्या की काय काय घडलं होतं ते मोजत बसण्यासाठी त्यांनी मागे अजिबातच रेंगाळायचं नाही. मोहीम फत्ते झाल्याबरोबर तिथून त्यांनी ताबडतोब बाहेर पडणंच महत्त्वाचं होतं. त्यांनीही त्या सूचना अंमलात आणल्या. या सगळ्यात एक आश्चर्याची आणि सुखद गोष्ट ही होती की लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या टीममधला एकही कमांडो जखमी झाला नव्हता. कुणावरच अगदी बारीकसा ओरखडाही न उठता सगळे सुखरूप राहिले. शत्रूच्या हद्दीतून सही सलामत बाहेर पडण्याचा मार्गही आधीच ठरवून ठेवण्यात आला होता. भारताच्या सरहद्दीकडे परतत असताना लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी सांकेतिक भाषेत एक संदेश पाठवला. त्यातले शब्द होते, लष्कर वाट बघत थांबलेलं आहे. या जादुई शब्दांचा अर्थ होता, मोहीम यशस्वी. लई मॅक हॉंगच्या ऑपरेशन रूममध्ये बसलेल्या लेफ्टनंट जनरल रावत यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं. तिथे असलेल्या प्रत्येकालाच आनंद झाला. मोहीम यशस्वी झाल्याचा संदेश मग ताबडतोब अधिक वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठवला गेला. साऱ्या जगाला थक्क करेल आणि आजवर अगदी क्वचितच कधीतरी वापर झाला असेल अशी योजना आखून भारताने बंडखोरांना जबरदस्त शासन केलं होतं. मणिपूरला भारतीय सैनिकांवर केल्या गेलेल्या अमानुष हल्ल्याला भारतानं त्याहूनही अधिक कडवं प्रत्युत्तर दिलं होतं. दिल्लीहून भारत सरकार पुढच्या काही तासांमध्येच याची माहिती सर्वत्र प्रसारित करणार होतं. 9 जूनला दुपारी लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि त्यांचे सगळे कमांडोज मणिपूरला परतले. भारत म्यानमार सरहद्दीवर जवळचं जंगल काही तास तुडवत भारताच्या बाजूला असलेल्या एका खेड्यात सर्वजण पोचले. त्यावेळी दुपारचे 3 वाजले होते. खरं म्हणजे भाजून काढणाऱ्या उन्हानं त्या सगळ्यांना पुरतं दमवलं होतं. त्यांना भूक तर लागलीच होती, पण त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं होतं. पण तरीही त्यांनी पार पाडलेल्या मोहिमेच्या यशाचं तेज आणि काहीसं गंभीर पण समाधानाचं हास्य त्या सगळ्या कमांडोजच्या चेहऱ्यावर उठून दिसत होतं. त्या खेड्यातल्याच एका दुकानातून लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी थंडगार बिअरच्या बाटल्या विकत घेतल्या. त्या बिअरचे एकामागून एक असे भराभर घोट सगळ्यांनी घेऊन स्वतःला बरंचसं शांतवलं. बिअर पिता पिता लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांचं लक्ष बिअरच्या बाटलीवरच्या लेबलकडे गेलं आणि त्यांनी इतरांचंही लक्ष तिकडे वेधून घेतलं. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच ते सगळे मनापासून हसले. ती बिअर म्यानमारमध्ये तयार केलेली होती. त्यानंतर काही वेळाने आर्मी एव्हिएशन कॉर्प्सची 3 ध्रुव हेलिकॉप्टर्स त्या खेड्याजवळच्या एका मोकळ्या जागेवर उतरली. विजयी कमांडोजना परत त्यांच्या तळावर आणण्यासाठी तासाभरापूर्वी ही हेलिकॉप्टर्स लेई मॅक हॉंगहून निघाली होती.
गेले काही दिवस अक्षरशः स्वतःच्या पायावर सतत उभ्या असणाऱ्या कमांडोजना ती हेलिकॉप्टर्स बघून खूपच बरं वाटलं. मोहिमेवर जाताना त्यांना सोडण्यात आलं होतं. त्या सपाटीवरच्या जागेपर्यंतचा 30 किलोमीटरचा रस्ता त्यांना आता परत एकदा पायी तुडवावा लागणार नव्हता. दुसऱ्या दिवशी लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या टीमचे सगळे 64ही कमांडोज लेमॅकहॉंगला पोचले. ज्या कमांडोच्या टीमला NSCN-Kचं ठाणं उद्ध्वस्त करण्याच्या कामगिरीवर नागालँडच्या सरहद्दीपलीकडे पाठवलं गेलं होतं, ती लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या टीम एवढी नशीबवान नव्हती. त्या टीमचे कमांडोज तिथे पोचण्याआधीच तिथले बंडखोर कधीतरी ते ठाणं सोडून पळून गेले होते. त्यामुळे त्या लोकांनी फक्त ते ठाणं जाळलं आणि ते परत आले. लेमॅकहॉंगला परतल्यानंतर 15 मिनिटांनीच लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना एक फोन आला. जी व्यक्ती पलीकडून बोलत होती तिचा फोन येईल अशी लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांची जराही अपेक्षा नव्हती. फोनवर प्रत्यक्ष संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर होते. त्यावेळची आणखी एक आठवण लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी सांगितली. संरक्षण मंत्र्यांचा फोन आला तेव्हा मी नुकताच आमच्या मोहिमेवरून परतलो होतो. पायातले बूटसुद्धा मी तेव्हा काढलेले नव्हते. त्यांनी फोनवरून माझं आणि माझ्या टीमचं अभिनंदन केलं. ही गोष्ट माझ्या दृष्टीनं खूप आनंदित करणारी, उत्साह वाढवणारी तर होतीच, पण अगदी अविश्वसनीयसुद्धा होती. संरक्षण मंत्र्यांनी तुम्हाला फोन करणं ही काही वरचेवर घडणारी किंवा सामान्य अशी गोष्ट नाही. कर्नलचं काम अजूनही आटोपलेलं नव्हतं. मोहिमेच्या संदर्भातली इत्थंभूत हकीकत त्यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली, एकही तपशील न वगळता. पॅरा SFच्या सैनिकांनी नुकतीच इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जावी अशी कामगिरी केली होती. हे वृत्त सर्व लष्करी वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी उच्चपदस्थांपर्यंत पोचवलं गेलं. सगळी कामं संपवल्यानंतरच लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी स्वतःच्या कुटुंबियांशी बोलण्याची मुभा दिली. त्यांच्या आईचं त्याच सकाळी ऑपरेशन झालं होतं. तिला भेटायला जाण्याची त्यांना इच्छा होती. लेफ्टनंट जनरल रावत आणि इतर अधिकाऱ्यांना जेव्हा समजलं की नुकतंच काही तासांपूर्वी लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या आईचं ऑपरेशन झालं आहे, त्यावेळी ते सगळे आश्चर्यानं थक्कच झाले. त्यांच्या स्वतःच्या मारुती 800 गाडीतून अशा अपरात्री त्यांनी स्वतः गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये जावं ही कल्पना त्यांच्या वरिष्ठांपैकी कुणालाच पसंत नव्हती. कारण बंडखोरांचं टोळकं त्यांच्या मागावर नक्कीच असणार याची वरिष्ठांना खात्री होती. पण लेफ्टनंट कर्नल डेल्टानी त्या सगळ्यांची सोबतीसाठी काही कमांडोजना बरोबर न्यावं ही सूचना नम्रपणे नाकारली. स्वसंरक्षणासाठी त्यांना कमांडोजना स्वतःबरोबर न्यायचं नव्हतं. आईबरोबर त्यांनी 4 तास घालवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत कामावर रुजू झाले. दिल्लीमध्ये त्याच दिवशी एका भरगच्च वार्ताहर परिषदेत लष्करातर्फे या मोहिमेची बातमी दिली जाणार होती. भारतीय कमांडोजनी विश्वसनीय आणि निश्चित अशा गुप्त माहितीच्या आधारावर बंडखोरांना मोठ्या संख्येनं ठार मारल्याचं वृत्त वार्ताहरांना सांगितलं जाणार होतं. मृत बंडखोरांचा नेमका आकडा त्यावेळी लष्करानं सांगितला नव्हता. तरी तो 40 ते 50 असावा असं नंतर समजलं. ब्रह्मदेशाच्या लष्कराने ते मृतदेह 2 ट्रक्समधून जवळपासच्याच एका जागी नेले आणि घाईघाईत त्यांचं दफनही उरकलं. कमांडोजनी जिथं हल्ला केला होता त्याच्या दक्षिण भागात असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या बंडखोरांना भरती केलं गेल्याचंही नंतर कळलं. बंडखोरांच्या ठाण्यांचा दुसऱ्या बाजूला कमांडोजना जाता आलं असतं तर मृतांच्या आणि जखमींचा आकडा आणखी कितीतरी वाढला असता. या मोहिमेनंतर 2च महिन्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारतर्फे लेफ्टनंट कर्नल ऑस्कर डेल्टा यांना कीर्तिचक्र पुरस्कार घोषित केला गेला. त्यांच्याच टीममधल्या हवालदार पदावरच्या एका कमांडोला शौर्यचक्र आणि इतर 5 कमांडोजना त्यांच्या साहसासाठी सेनापदकं दिली जाणार असं सांगण्यात आलं. हे कमांडोज भारताच्या आणि म्यानमारच्या सीमेपलीकडे असलेल्या त्यांच्या जी ठाणी होती
त्या तिथपर्यंत हल्ल्याच्या वेळी लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्याबरोबरच होते. या मोहिमेमुळे लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी लष्कराच्या आधीच परिपूर्ण असलेल्या शूरवीरांच्या संप्रदायात स्वतःसाठी एक मानाचं स्थान निर्माण केलं आहे. पण तुम्ही त्यांना भेटलात तर ह्या मोठेपणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे दिसणार नाही. तुम्ही काही तिथले फार मोठे रॅम्बो वगैरे नसता, लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले. मला मिळालेलं कीर्तिचक्र हे माझ्याबरोबर या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचं आहे. कीर्तिचक्र हा भारतीय लष्करातला शांतता काळात गाजवलेल्या शौर्यासाठी दिला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. आम्हाला नेमून दिलेलं काम यशस्वीपणे पार पाडून आमचं कर्तव्य बजावलं, पण त्याची जाणीव ठेवण्यात आली याचा आम्हाला आनंद निश्चितच आहे आणि त्याचं मूल्य माझ्या दृष्टीनं माझ्या या पुरस्कारापेक्षाही अधिक आहे. या मोहिमेच्या संदर्भात लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना एकाच गोष्टीची खंत आहे की वॉर ट्रॉफी अशा दृष्टीने बंडखोरांच्या ठाण्यामधून त्यांचा एखादा ध्वज किंवा इतर काही दुसरी वस्तू आणायची त्या गडबडीत राहूनच गेली. मोहिमेवर निघताना लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांना विनंती केली होती की शत्रूच्या प्रदेशातून परतण्यासाठी वेळेची किंवा दिवसाची अट कमांडोजना घातली जाऊ नये, कारण कमांडोजनी तिथून निघताना बंडखोरांचा ध्वज बळकावून आणायचा विचार केला आहे. पण दुर्दैवानं आम्हाला त्यांचा ध्वज ताब्यात घेण्याची संधीच मिळाली नाही. मला वाटतं त्यासाठी आम्हाला आता पुढच्या मोहिमेची वाट बघावी लागणार, ते हसून म्हणाले. ब्रह्मदेशातल्या ज्या काही शिकारी लोकांना कमांडोजनी पकडून आपल्याबरोबर घेतलं होतं त्यांचं पुढे काय झालं याचं आम्हाला कुतूहल होतंच. या प्रश्नाचं उत्तर देताना लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले की हल्ला करण्यासाठी आम्ही बंडखोरांच्या ठाण्यांकडे टेकडी उतरून निघालो त्याच वेळी त्या लोकांना सोडून द्या असं मी माझ्या कमांडोजना सांगितलं. मात्र जो त्रास त्यांना आमच्याकडून दिला गेला होता त्याची भरपाई म्हणून त्या प्रत्येकाला 5,000 रुपये दिले गेले आणि ह्याची परतफेड म्हणून त्यांनीही त्या जंगलात ते नाहीसे होण्यापूर्वी आम्हाला घोरपडीचं मांस दिलं. त्याची चव अजूनही लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या जिभेवर रेंगाळत होती, कारण ते मांस अगदी त्यांना आवडतं होतं तसंच होतं, कच्चं. तर अशी ही म्यानमारच्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडली असेल मला खात्री आहे, कारण मला पण अगदी अतिशय थरारक वाटत होतं. वाचताना असं वाटत होतं की आपण पुढचा भाग करायलाच नको, एकाच भागात सगळी गोष्ट सांगावी. पण शेवटी आपल्या सगळ्यांच्यावरती काही मर्यादा असतातच. तर आता पुढच्या भागामध्ये आपण आणखीन अशीच एखादी छान गोष्ट वाचूया. तोपर्यंत बाय बाय. पण माझा हा चॅनेल गप्पा गोष्टी नावाचा जो आहे यूट्यूबचा चॅनेल तो सबस्क्राईब अजूनपर्यंत तुम्ही केला नसेल तर नक्की करा, लाईक करा या सगळ्या भागांना आणि बाकीच्यांना फॉरवर्ड पण करा तुमचे जे ओळखीचे असतील त्यांना. तर बाय बाय.